श्री स्वामी समर्थ. मंडळी, दर शुक्रवारी या 4 गोष्टी न चुकता करा. लक्ष्मीची विशेष कृपा तुम्हाला मिळत राहील. कोणते त्या 4 गोष्टी करायच्या आहेत ते जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप करू नका, अन्यथा एखादा पॉईंट तुमचा मिस होऊ शकतो. नमस्कार मंडळी, संतवाणी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अत्यंत सुखाचा, समाधानाचा आणि आध्यात्मिक जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे अशाच पद्धतीचे सर्व व्हिडिओ बनवून अपलोड केले की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही असा महत्त्वाचा व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. चला तर मग आता लगेच आपण या व्हिडिओला, या माहितीला सुरुवात करूया. कोणते ते 4 उपाय करायचे आहेत. तर बघा मंडळी, धार्मिक मान्यतेनुसार शुक्रवार हा लक्ष्मी देवीला समर्पित आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा विधीद्वारे केली पाहिजे. लक्ष्मीला संपत्तीची देवी देखील म्हटलं जातं. ज्याला लक्ष्मीचा आशीर्वाद लाभतो त्याला आयुष्यात कधीही आर्थिक समस्येला सामोरं जावं लागू शकत नाही. देवी लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी शुक्रवारी एक 4 उपाय केले पाहिजेत. हे उपाय केल्याने लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते. आता कोणते ते 4 उपाय आहेत जाणून घेऊया. उपाय नंबर 1, पहिला उपाय, देवीला लाल वस्त्र अर्पण करा. बघा, धार्मिक मान्यतेनुसार शुक्रवारी देवीला वस्त्र अर्पण करावे. आपण देवीला सुवासिनीचे सामान देखील अर्पित करू शकता. असे केल्याने लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते. दुसरी गोष्ट आहे, लक्ष्मीला पुष्प अर्पण करा. शुक्रवारी देवी लक्ष्मीला पुष्प अर्पण करा. शक्य असल्यास देवीला लाल रंगाचे फूल अर्पण करावे. त्यानंतरची पुढची गोष्ट आहे, विष्णूची पूजा करावी. म्हणजे शुक्रवारी श्रीमंतीसाठी विष्णूची पूजा करावी. भगवान विष्णूची उपासना केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते. आर्थिक अडचणीपासून मुक्त होण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मी आणि विष्णूची पूजा करावी. त्यानंतरचा बघा पुढचा उपाय आहे, खीर अर्पण करायची. शुक्रवारी लक्ष्मीनारायण आणि भगवान आणि देवी लक्ष्मी यांना खीर अर्पण करा. हा उपाय केल्यास शुभ फल आणि फायदे मिळतात. तर हे उपाय नक्की करून पहा. पुन्हा एकदा सांगतो कोणते ते उपाय आहेत. पहिला उपाय आहे, देवीला लाल वस्त्र अर्पण करा. लक्ष्मीला पुष्प अर्पण करा. विष्णूची पूजा करा. लक्ष्मीनारायण भगवान आणि देवी लक्ष्मी यांना खीर अर्पण करा. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि जाता जाता हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, लक्ष्मी नारायण, ओम नमो भगवते अशी कमेंट नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.